का शोभना मावशी आली नाही अजून? हो आली आहे. काय बघतोयस? तुझ्यासाठी विणतेय स्वेटर. आणि हो सर, ऑफिसचं काम सांभाळून विणते. हा, दिस इज सो ब्युटिफुल. हो ना, तुझ्यासाठी. पण माझ्यासाठी का ग? तुझ्यासाठी का? कारण काय आहे, कुणी तुझ्याबद्दल चांगलं बोललं ना की मला फार आनंद होतो. रिअली? परवा प्रधान सर काय म्हणत होते माहितीये? ओम इज अ बिग ॲसेट टू आवर फर्म. ते असं म्हणाले ना, मला फार आनंद झाला. मला फार भरून आलं म्हणून मी स्वेटर विणायला घेतला. प्रधान सरांकडे मी 10 वर्षापासून काम करते. ओम, केवढे ज्युनियर्स आले गेले, पण स्वेटर फक्त ओमसाठी. आय एम सो लकी टू हॅव यू इन माय लाईफ. रिअली? खरंच. हे कोर्ट कचेरी, हरणं जिंकणं हे खूप अशाश्वत आहे. बापरे. हा खरंच. हे यश वगैरे ना, हे शेवटपर्यंत टिकणार आहेत ती तुझ्यासारखी माणसं. आणि हो, हा स्वेटर. हो, हा टिकायलाच पाहिजे. थँक्यू सो मच. यू वेलकम. अरे वा, अरे ओम, ओम बघ, पहिला गुलाब आलाय. माझा पहिला गुलाब. अहो, अहो नाही, सदाशिव शिवराम कामत नाव आहे माझं. काय? हसण्या व्यतिरिक्त दुसरं काही करता येतं का तुम्हाला? हो हो, प्रपोज करता येतं. काय? नाही नाही, म्हणजे माझं असं प्रपोजल आहे, मी तुम्हाला तुमचा गुलाब परत करणार आणि तुम्ही माझ्याकडे चहाला यायचं. हे बघा, माझ्याकडे नाट्य संगीताचं मोठं कलेक्शन आहे. बालगंधर्वांची ओरिजिनल गाणी, ओरिजिनल बालगंधर्व. वद जाऊ कुणाला शरण, तुम्हाला नक्की आवडेल. असंच यायचं आमच्या गेट मधून आत. तुमच्या घरात काय आहे आणि काय नाही विचारलंय का मी तुम्हाला? आय वॉन्ट माय रोज बॅक. अहो चिडू नका हो, तुम्ही कॉलेजमध्ये अशा नव्हतात. किती छान हसायच्यात, किती छान बोलायच्या. त्या जुन्या काळच्या शुभा खोटे नावाची जी नटी होती ना, त्यांच्यासारख्या दिसायच्या. आत्ता नाही, कॉलेजमध्ये असताना. आठवतंय का? तुम्हाला कॉलेजमध्ये पाहिलेलं मला अजिबात आठवत नाही. का मला रोज रोज तेच तेच सांगून वैताग आणता हो? अहो, असं काय करता? आपण विल्सन कॉलेजला एकत्र नव्हतो का? ओम! ओम! अहो हळू, अहो मोठे, हळू हळू. झालं तुमचा पुन्हा सुरू? अरे ओम, ओम साहेब, मी तुम्हाला सांगतो, हा तुमचा गुलाब आहे ना, नाही म्हणजे आता इथे पडलाय, हा आमच्या अंगणात पडला होता. हा, आता मी तो तुम्हाला देणारच होतो, पण या बाई आहेत ना, अहो केवढ्यांनी वस्कन अंगावर ओरडल्या. माझा हात थरथर 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 कापायला लागला. मला बीपीचा विकार आहे हो. खोटं, अगदी खोटं. नाही, अगदी खरं. तुम्हा दोघांना राहवत नाही का भांडल्याशिवाय? काय लहान मुलांसारखं? आता म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच नाही का? म्हणजे काय भातुकली खेळायसाठी घरी बोलवताय मला? बास 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 बास. ही इनिंग इथेच संपली. कोणीही बोलायचं नाही. कामत आजोबा, आजी इथे झाडांना पाणी घालत असताना तुम्ही आतमध्ये योगासनं करायची, आणि आजोबा इथे असताना तुम्ही आतमध्ये पोथी वाचायची. दोघं एकमेकांसमोर आलाच नाही तर भांडण होणारच नाही. हे फायनल आहे.
आता यात काही बदल होणार नाही. कळलंय दोघांना? कळलंय. अहो काय झालं आजी? बाप रे, एका गुलाबासाठी एवढं? प्रश्न तत्वाचा आहे. आपण आपल्या झाडांना पाणी घालतो, खत घालतो आणि त्याची फळं दुसऱ्यांनी का भोगावी? फुलं फुलं तेच रे ते. अहो आजी, कामत आजोबांना मी खूप वर्ष ओळखतोय. अहो त्यांचा काही न्यूसन्स नसतो. ते इतके काय वाईट नाही आहे. तू त्याची बाजू घेऊ नकोस हा. अरे सरळ सरळ फ्लर्ट करतो तो माझ्या बरोबर. चांगलं आहे ना. अजूनही तुमच्यात असं काहीतरी आहे की जे लोकांना अट्रॅक्ट करतं. तसं काही नाहीये माझ्यात. लळा लागावा असं अजिबात काही नाहीये. नाहीतर पोटच्या पोरांनी वाऱ्यावर सोडून दिलं नसतं. कशाला आता पुन्हा तो विषय काढताय? येतच ते मनात. कधी कधी वाटतं माझं ओझं होतंय तुला. मोकळेपणाने तरी किती वागावं. या घरात मोकळेपणाने चिडायचं का? असे अनेक प्रश्न येतात मनात. तुम्ही बसा बसा, तुम्ही बसा. या या इथे बसा आधी. तुम्ही हे असं बोलून मला हर्ट करताय. आजी, तुम्ही या घराला घर पण दिलाय. तो एक सिस्टीम लावून दिलीत तुम्ही. मी बदललोय आजी. तुम्ही यायच्या आधी ना मला कशाचाच फरक पडत नव्हता, पण आता पडतो. मी आता तितका केअरलेस नाही वागू शकत. हे सगळं तुमच्यामुळे होतंय. आपल्या घरी आपलं वाट बघणारं कोणीतरी आहे या विचारानेच पावलं आपोआप घराकडे वळतात माझी. प्लीज पुन्हा तुम्ही असं काही नाही म्हणायचं. तू आश्रमात आला नसतास तर काय झालं असतं रे माझं. एका प्रोजेक्ट निमित्त तू आश्रमात आलास. माझं नशीब. सकाळी जाग आली की सगळा दिवस दिशाहीन घालवायचा. एकच विचार, आपल्या पोटच्या पोरांना आपल्या आईचं काही सुद्धा नाही वाटत का? अख्ख्या वर्षात एकही फोन आला नाही त्यांचा. मी मेली आहे की जिवंत आहे हेही माहित नाही त्यांना. खरंच एक फोनही नाही केला त्यांनी वर्षभरात. फोन करायला पाहिजे होता. बट as I say always, I believe in the present. मागचं सगळं विसरायचं. आणि मी उगाच नाही तुम्हाला इथे आणलंय. स्वार्थी आहे मी तसा. मला ही आजी हवी होती आणि म्हणून तुम्ही इथे आहात. आणि आता सगळं चांगलं चाललंय ना? चाललंय ना? मग आता कशाला उगाच पास्ट उकरून काढून दुःखी व्हायचं? अजिबात दुःखी व्हायचं नाही. ते वॉयलिन वगैरे. आणि खरंच भारी दिसता हो तुम्ही. एकदम चार्मिंग. उगाच त्या कामत सारखं बोलू नकोस हा. सकाळी सकाळी माझं डोकं पिकवलं. म्हणजे पूर्वीच्या शुभा खोटेसारखी दिसते मी. खरंच दिसते का रे मी तिच्यासारखी? जे नाही ना? शुभा खोटे तुमच्यासारख्या दिसतात. एक 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 मिनिट एक मिनिट. थोडं उजवीकडे बघा. नाही नाही नाही, थोडंसं डावीकडे. पूर्वीच्या शुभा खोटे पण आत्ताची जॅकलिन फर्नांडिस. बघू ना, बघू, मला बघू ना. एकदम नाही, नाही, नाही. सेम जॅकलिन फर्नांडिस. नाही रे बाबा.
लाजू नका, खरंच सांगतोय. बरोबर बरं, एकदा त्या बाजूने बघू मी, त्या बाजूने बघू. हे बघ, आता मी खरंच सांगतो, ह्या बाजूने तुम्ही जास्त जॅकलिन फर्नांडिस परत तेच बोल नको. जा तू मला तर स्वयंपाकाची तयारी करायची उद्या. नाही, उद्या माझ्यासाठी काही करू नका. का? उद्या मला येरवड्याला जायचंय, येरवड्याला? का रे बाबा? काकाला भेटायला. हा का? जेलमध्ये. May I come in, sir? Yes, please. या असे झुलत झुलत डुलत डुलत या ऑफिसला. यू आर लेट बाय 15 मिनिट्स. हो सर. मग किती वाजले? हो. मग सॉरी सर. सॉरी म्हटलं की झालं. चालं. नाही पाणी घे. बस. मी काही बोललो का तुला जास्त? नाही ना? मग रडायचं नाही लगेच. हे घे पाणी पी. गुड गर्ल. आय सला. तू एवढी दमून भागून आलीस, धावत पळत आलीस ना? तुझा ब्रेकफास्ट झाला का? हो केला ना सर. झालं. बाहेर जा आणि त्या हिला बोलव, अश्विनीला. सर मीच नाही का अश्विनी? त्याचं काय? मी तेच आहे सर. मग कोणाला बोलवायचं होतं मला? कुणाला? ती नाही. सर. काय? सर. ओ हो, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. तिला जरा जागा नाही बसायला? मग काय म्हणते दिवाडकरांची केस? एकदम जय्यत तयारी ना? हो. तयारी तर जोरात सुरू आहे सर. पण त्या दिवशी ती नाही असं म्हणतेय. तुम्ही असं सकाळी सकाळी धक्का द्यायचं ठरवलंय का मला? आहे. अहो असं काय करताय सर तुम्ही? मी तुम्हाला मागच्या आठवड्यातच इंटिमेशन नव्हतं का दिलं? हो. पण कसं आहे ईशा की हे बघ, तू या केसवर पहिल्यापासून काम करतेस, तुला सगळे प्रोज आणि कॉन्स माहितीयेत. आणि कसं आहे माहितीये का की ही केस मी जर हारलो ना तर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख असेल ग ते. मला जावंच लागेल सर. असा एकही वाढदिवस नाहीये माझा जो मी घरच्यांपासून वेगळं राहून सेलिब्रेट केलाय. आणि मी नाही गेले ना तर ते सगळेजण इथे पुण्यावर स्वारी करून येतील आणि मला लिटरली उचलून घेऊन जातील. अगं पण असं कसं चालेल? ठीक आहे मग. पण सर मोठ्या बाबांचा हुकूम आहे, सो मला जावंच लागेल. मोठ्या सरांचा हुकूम आहे तसं असेल तर मी कसं काय कन्व्हिन्स करणार ना तुला? मग जाऊ मी सर आता. बाहेर क्लायंट्स खोळंबलेत ना. हो येस, गो. थँक्यू सर. तिने मोठे सर सांगितलं आणि तुम्ही सुट्टी दिली? अगं मोठे बाबा म्हणजे आमचे मोठे सर ऍडव्होकेट प्रभाकर देशमुख. अगं ज्यांच्यामुळे मी आणि प्रधान आपापल्या खुर्चीवर बसलो ना ते. यावर आमच्या दत्ताराम भाऊची टॅगलाईन, जेल तोड़कर भागने की कोशिश करोगे तो वटवाखळ बन जाओगे. काय एक जोक सांगून हसवतात म्हणून तुला सांगू या. झालं तुझं? दिस इज सो एम्बॅरेसिंग काकी. 138 मॅटर मध्ये डॉक्युमेंट्स वर सही करायला मी इथे आलोय. मी तुला इथून बाहेर काढायचा प्रयत्न करतो आणि तू इथे रमलायस. बाहर निकलना किसको है उम्या? अब यही अपना घर है. काय हवालदार साहेब,
हो काय तू हे असलं काही जाहीरपणे बोलू नकोस हा. माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. परवा तुझा इकडचा शेवटचा दिवस आहे, तोपर्यंत तोंड आवर थोडं तुझं. नंतर काय आहे सगळं आयुष्य. अरे बाहेर पडल्यानंतर काय करायचं ठरवलंयस? कंपनी काढणार आहे. अरे वा, कसली? यशराज फिल्म्स सारखी रणजित राज फिल्म्स पिक्चर काढणार आहे ओम्या. आपण जेल पण इतकी भारी जागा आहे ना ओम्या. इंडस्ट्रीतली भरपूर माणसं असतात तिथं. हो, एक फायनान्सर पण भेटलाय. काके, मागच्या वेळेला अशाच फायनान्सरच्या नादी लागून तू गोत्यात आला होतास. हे सिनेमाचं खूळ काढ डोक्यातनं. साधं काहीतरी कर. अरे साधं जगणं सुद्धा वाईट नसतं रे बाबा. असो, बाकी बरं आहेस ना? बऱ्याच दिवसांनी कोणीतरी विचारलंय. म्हणूनच ना ओम्या, तू फार आवडतोस मला. हे काहीतरी करेक्शन आहे आपल्यात. मी पुतण्या आहे तुझा. या जन्मातलं नाही रे, मागच्या जन्मातलं कनेक्शन आहे म्हणतो मी. मागच्या जन्मातलं. आता परवा मी सुटणार आहे आणि परवाच तुझा वाढदिवस पण आहे का नाही कनेक्शन? मस्त मस्त सेलिब्रेट करूया आपण तुझा वाढदिवस. मस्त. काय झालं रो ना, पहिल्या दिवशीच पिक्चर पडल्यासारखा चेहरा का केलायस? कशाला आठवण काढतोस त्या दिवसाची? हा एकच दिवस आहे ज्या दिवशी मला रिअलाइज होतं की मी अनाथ नाहीये. हे असाच कुठून तरी अचानक प्रकट नाही झालोय. मलाही आगापिछा आहे. आई वडील आहेत, काका काकू आहे. मी जिवंत आहे की नाही हे बघण्यासाठी त्या दिवशी ते फोन करतात फक्त. मी चेहरे विसरायला लागलोय त्यांचे ऑलमोस्ट. तुला आठवतात का रे? बघूया आता परवा फोन करतात का. कित्येक दिवसात आईचा आवाजही ऐकला नाहीये. चला पळतो मी आता. हो साहेब, येऊन जायला पुढच्या फिल्मची गोष्ट ऐकवायच्या आधी. जातो. ओम्या, हा एक फेवर पाहिजे होता राव. बोला. परवा माझ्या बरोबर दत्ताराम भाऊ पण सुटतात. त्यांना त्यांचा बेस पुण्याला हलवायचा आहे. काय त्यांचं जरा राहायच्या जागेचा लोचा झालाय. म्हणजे त्यांचा बिझनेस सेट झाला ना की मग नाही, त्यांना आपल्या घरी नाही ठेवता येणार. काके तू हुकलायस. एका चोराला आपण आपल्या घरी ठेवायचं? हो आई. अगं हो, सगळं घेतलंय मी. अगं आई, मोठ्या बाबांसाठी इयरफोन्सच घ्यायला आलीये. अगं किती सूचना करशील. हो य आई, बास आता, मी फोन ठेवते. बाय. काका जरा हेडफोन्स दाखवा. आजोबांसाठी हवंय ना? ऐकलंय मी. इनकरेक्ट. मला ते इयरबड्स वाले हवेत. डायरेक्ट तुम्ही हाताला लागले ते काढून दिलं. आधी नीट विचारायचं नक्की काय माल हवाय ते, हो की नाही? ठीक आहे मॅडम. यात काही फंकी नाहीये का? आजोबांसाठी हवंय ना? मी माझ्या आजोबांसाठी घेते की नाही? तुमच्या आजोबांसाठी घेते? नाही? मग मला असं फ्लोरोसेंट काहीतरी दाखवा. त्याचा तो ग्रीन आहे ना, हा, किंवा रेड. आणि ना महाग सांगू नका. आसपासच्या सगळ्या किमती मला माहिती आहेत. प्लीज. दादा 300चं रिचार्ज मिळेल का? हा, करतो सर. हा. ठीक आहे. इंडिया आपल्याकडे शिस्तच नाही. लोकांना डायरेक्ट मध्ये घुसतात. सर नंबर सांगता तुमचा? 9890 123422. हा सागरे बोल. अरे नाही सॉरी, तुला मिस कॉल दिला. अरे माझ्या फोनचा बॅलन्स संपला होता. हो, रिचार्ज करायला चालू आहे आता. बोल ना, काय काम होतं? अगं आज विजय रडत होता ग अक्षरशः. का? अगं त्याचे काका सुटून येतात परवाच आणि डिरेक्टली घरीच येतात. मग आले की राडा घालणार. आणि मी पण बाबांना सांगितलं की त्याच्या बाबांना भेटा म्हणून. आणि तेही जाणार आहेत परवाच. म्हणजे लागली का आमची वाट. वाट का? काय झालं? अरे कसं आहे, त्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि सगळीकडनंच विरोध.
त्यामुळे काहीच मार्ग उरला नाही, म्हणून शेवटी ते गावातून इथे पळून आले. आता लफडा असा झाला की हिचे वडील गावातले सरपंच, त्यामुळे हे ह्याच्यावरती सॉलिड खार खातात. त्यांनी अख्खं गाव याच्या मागे लावलंय. चुकून हे दोघं जर का त्यांच्या तावडीत सापडले ना तर ह्यांचा मर्डर आहे रे. काय बोलतोयस काय तू? आणि कसं आहे, दोघंही खूप घाबरलेत रे. आणि माझा बाप तर तुला माहितीच आहे ना, हिटलरचा दुसरा रूप आहे. त्याला बापाला विचारल्याशिवाय मी घरातलं दूध पिऊ नाही शकत. या दोघांना काय घंटा राहू देणार घरी? आणि असं त्यांना वाऱ्यावर सोडणं पण चांगलं नाही ना रे. मी काय म्हणतो, एक काम करशील, तुझं स्वतःचं घर आहे ना, काही दिवस त्यांना तुझ्या घरी राहू दे. मग जरा वातावरण शांत झाल्यावर बघूया काय करायचंय ते. प्लीज यार, खूप हेल्प होईल. पण काही दिवसांसाठी त्यांना दुसरीकडे नाही का ठेवता येणार? अगं ते भाई आहेत भाई, आणि भाई फार सेन्सिटिव्ह नसतात ग. त्यांची सायकी वेगळीच असते. तुला नाही कळणार ते, मी घरी आल्यानंतर सांगेन. आणि ते परवा डिरेक्टली घरीच येणार आहे. अगदीच पाठव त्यांना. माझं घर पण रिकामच आहे आणि मुलं जेन्युइन असतील तर मदत करायला काहीच हरकत नाही. अरे पण सागरे, हा परवा माझा काका येतोय परत आणि त्याच्यासोबत त्याचे एक कैदी मित्र सुद्धा येणार आहे. कैदी? काय नाव काय म्हणालीस त्याच्या काकांचं? दत्ताराम. दत्ताराम. दत्ताराम.